हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मी विजयलक्ष्मी वानखेडे, मराठी कविता आणि बरंच काही ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. आणि भेटूया एका पावसाळी सहलीच्या निमित्ताने. मी आणि माझी वहिनी जात आहोत एका पावसाळी सहलीच्या ठिकाणी. इथे बरेच पर्यटक येत असतात. सोबत आमच्या बुलढाण्यातील काही मैत्रिणींचा सुद्धा ग्रुप आहे. बुलढाण्याच्या जवळच जाळीचा देव आहे आणि त्याच्या पुढे एक वाढोना नावाचे संस्थान आहे. तिथं हा टेबल टॉप म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणाचं नाव. तिन्ही बाजूला दरी आहे आणि मध्ये ही अशी सपाट जागा आहे आणि इथे बरेच पर्यटक येत असतात. तर इथे आम्ही पोचलोय. कसं आहे ना, लहानपणी आपलं मन कसं निर्मळ निरागस असतं आणि निसर्गाचा प्रत्येक ऋतू आपण समरसतेने जगत असतो. पावसामध्ये चिंब होतो आणि कागदी होड्यासुद्धा सोडतो आणि जसं जसं वय वाढतं तसं तसं मन बत्थड होत जातं. पण आपण सर्वांनी पुन्हा पुन्हा त्याच उत्साहाने या जीवनाचा आस्वाद घ्यायला हवा असं मला वाटतं. काही मैत्रिणींनी मस्त फोटो सेशन केले, पण तोपर्यंत पावसाला सुरुवात झाली होती. पण आम्ही कसले पावसाला जुमानतोय. सांज सकाळी भलत्या वेळी झरझर पाऊस झरतोय ग, गंध वेड्या आभाळाला मातीचा हर्ष कळतोय ग. सांज सकाळी भलत्या वेळी. चिंब पावसात भिजतानाही फोटो सेशन सुरूच होते. मैत्रिणींचा उत्साह फार दांडगा होता. छत्रीसोबत वेगवेगळ्या पोज देत फोटो सेशन इथे सुरू होतं. तर असा होता आमचा हा एक पावसाळी उन्हाळ दिवस. आम्ही धमाल केली, मजा केली. आमच्या व्यस्त दिनचर्येतून आम्हाला या दिवसाने खूप ऊर्जा पुरवली. आपण सुद्धा नक्की पावसाचा आनंद घ्या, एक दिवस काढा आणि वर्षा सहलीचे आयोजन करा. माझा असा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. सबस्क्राईब करा. थँक्यू. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.